राडा राडा राडा. नमस्कार मित्रांनो, पाहू शकता ट्रेनिंगसाठी निघालो आहे. आता प्रितेश आणि प्रतीक दोघं जय वीरू भाऊ भाऊ पाहू शकता. ट्रेनिंगसाठी आता 4-4:30 वाजलेत, त्यांचा टायमिंग आहे. पाहूया आता कशी गाडी चालवतात. नक्कीच व्हिडिओ पहा. मी सुद्धा लंचला गेलो होतो, आता लंचवरून आलोय. झालं प्रितेश? सीट बेल्ट सीट ऍडजस्ट केलास? येस, मी पण सीट बेल्ट लावून घेतोय. प्रतीक गाडी चालवतोय, प्रितेश पाठीमागे बसलाय. ओके स्टार्ट. सीट बेल्ट सीट ऍडजस्ट झालं. आज ट्रेनिंगचा 4था दिवस आहे. बाकी सगळी तर माहिती सांगितलेली आहे प्रितेशला, त्यामुळे त्यांनी स्वतःहून सीट बेल्ट सीट ऍडजस्ट केलेला आहे. झाली चालू. पहिला गिअर. येस, एक हॉर्न दे समोरच्या कारला. तर पाहूया आता प्रतीक कशा प्रकारे गाडी चालवतो. व्हिडिओ नक्की पहा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. युट्यूब आयडी सबस्क्राईब करा, इन्स्टा आयडी पहा. नक्की खूप छान व्हिडिओ तुमच्यासाठी. तुमच्या प्रत्येक वीक पॉइंटवर मी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. DSKच्या उतारावर ट्रेनिंग चालू आहे. एक घाट टाईप रस्ता आहे, पाहू शकता. प्रतीक गाडी चालवतोय. 3रा-4था दिवस आहे ट्रेनिंगचा आज आय थिंक. अशा जर उतारावर गाडी चालवत असाल तर साधारण सेकंड गिअरचा वापर सुरुवातीला तुम्हाला करायचा आहे. सेकंड गिअरला आपण कंट्रोल गिअर म्हणू शकतो. थर्ड सुद्धा टाकतात, पण थर्ड फोर्थ टाकला की गाडी सुसाट पळेल, कंट्रोल होणार नाही. त्यामुळे लर्निंग स्टुडंट खास तुम्हाला सांगतो, सेकंड गिअरचा थोडासा वापर करा. फ्युएल जास्त जाईल, जाऊ द्या, बट गाडी कंट्रोलमध्ये राहते. एक लेन ठेव, परत तिकडे जाऊ. चालेल ना आज? येस. 3रा-4था गिअरची थोडीशी प्रॅक्टिस होईल, त्या हिशोबात आपण खडक वाचल्याकडे जाऊ. रेस द्या हळूहळू. उतारावर गाडी चालवताना जर तुम्हाला कंट्रोल हवा असेल तर तुम्ही लाईट ब्रेक यूज करू शकता विदाउट क्लच. पण जर जास्त स्लो करायचं असेल, फॉर एक्झाम्पल समोर 4 ब्रेकर आहेत, तुम्हाला 0 लेवलला स्पीड डाऊन करायचं आहे. क्लच दाबा. व्हेरी गुड. ब्रेक पहिला गिअर. लक्षात ठेवा, महत्वाचा विषय. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी आधी क्लच दाबू का ब्रेक दाबू, ब्रेक दाबू का क्लच दाबू. सिंपल गणित. तुम्ही 20+ ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्ही 20 पर्यंत लाईट ब्रेक यूज करू शकता. जर तुम्हाला 20- स्पीड डाऊन करायचं असेल तर तुम्हाला क्लच आणि ब्रेक लागणार, बिकॉज मॅन्युअल कार. नाहीतर गाडी बंद पडणार, ऑटोमॅटिक नाहीये. त्यामुळे जशी भाजी भाकरी एकत्र खातात असं ब्रेक सोबत क्लच घ्यायचंच आहे ऍट दी एंड. चला सेकंड घ्या प्रतीक. बब्बर. चला गॅरेज द्या हळूहळू. मेन रोडने जायचं ना? येस, मेन रोडला जायचंय. आपण सेकंडला आहोत. समोर धायरीगावचा चौक आहे, बरोबर. चौक येईपर्यंत सेकंडमध्ये चल. चौक जवळ आला, समोरचं ट्रॅफिक जवळ येते. क्लच दाबून पहिला घ्या. येस, लेफ्टला या. लेफ्टचा इंडिकेटर लावलाय? लावला. लेफ्टचा आरशात एकदा पहा, बघा जरा आरशात कोण आहे का. एखादा जुना पुराणा विषय दिसते का बघा तुमचा. द्या रेस द्या हळूहळू. चला. येस, करा सरळ. द्या रेस द्या. क्लच दाबून सेकंड गिअर फटाफट. व्हेरी गुड. सेकंड गिअर टाकलं की तुमच्या डोक्यावरचं वजन कमी झालं. कारण सिटीमध्ये माझ्या तर अनुभवानुसार 70% सेकंड गिअरच चालतो. सेकंड थर्डच चालतात. फोर्थ फिफ्थ तर पडतच नाहीत अजिबात, कारण त्याला वेग जास्त लागतो. येस. आता सिटीत ड्रायव्हिंग करताना, गावातल्या रस्त्यात ड्रायव्हिंग करताना काय काळजी घेणार, जास्त लेफ्ट साईडला तुम्हाला सरकायचं नाही. मी कालही सांगितले, लेफ्ट साईडला भाजीवाले, फळवाले, फ्रुट्स, नो पार्किंग, अतिक्रमण. ओके, त्यामुळं तिकडे जास्त जायचं नाही. तुम्हाला अचानक येणाऱ्या गाड्या लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुमचं लेफ्टचं जजमेंट पण थोडं वीक असतं. हे बघ, लय कडला गेला. फेल फेल फेल. प्रतीक, नारळाच्या फांदीवरनं गाडी गेली आपली. बघ तिकडे पण फेल. कळलं काय चुकलं? तू ज्यावेळेस लेफ्टला आला त्यावेळेस इर्टिगाने चान्स मारला, 2 इर्टिगाने, बरोबर का नाही? मग यातून मला काय सांगायचंय, एक तर लेन सोडायची नाही. सोडली भाऊ तर लगेच तिकडे परत जायचं नाही, कारण तिथं दुसरा कुठेतरी आलेला असतो. सोडलेली जागा मी सांगितले. येस. आणि ब्रेकअप झालेली गर्लफ्रेंड पुन्हा मिळवायची नाही, लक्षात ठेवा. मोठा धोका असतो, स्कॅम असतो तिथं. हळू नमतं घ्या आमदार, नमतं घ्या. रिक्षाला जाऊ द्या. येस, देर इज हळूहळू. परफेक्ट. इर्टिगाला फॉलो करा. समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर जोपर्यंत तुम्हाला दिसतोय तोपर्यंत तुम्ही रेस करत राहणे. टायर दिसायचं कमी व्हायला की रेस कमी झाला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या माणसाचा उजवा पाय बदलतो तो परफेक्ट ड्रायव्हर होतो, ज्याचा पाय रेसवर राहतो तो प्रॉब्लेममध्ये जातो. ओके, पाहू शकता मित्रांनो, प्रतीक गाडी चालवतोय. प्रतीकचा भाऊ प्रितेश पाठीमागा आहे. जय वीरूची जोडी आहे गाडी शिकायला माझ्याकडे. बस बसंतीची कमी आता दोघांसाठी. द्या रेस द्या. चला हळूहळू. बस. रिक्षावाला डेंजर डाऊन असतात ते, कधी थांबतील माहिती नाही. सीटसाठी जरा सेफ डिस्टन्स ठेवून ड्रायव्हिंग करा त्यांच्यापासून. करा सरळ. प्रत्येक गिअर वाढवताना कमी करताना आपल्याला क्लच दाबायचे, नाहीतर गिअर बॉक्स खराब झाला माझ्या पगारात कट होईल म्हणे. तर
चला द्या रेस द्या हळूहळू. कॉन्फिडन्स ड्रायव्हिंग करा, पळवायच्या मागे लावू नका, कंट्रोलमध्ये राहा, नजर लांबपर्यंत. मध्ये मध्ये घुसखोरी करणारे कार्यकर्ते भरपूर असतात, खास करून सिटीमध्ये, दाहिरीमध्ये, पुण्या मुंबईसारख्या ट्रॅफिक शहरात. परत लेन सोडली प्रतीकनी, इर्टिगाला फॉलो करायला पाहिजे. तू का लेन सोडली? त्या पाठीमागच्या अप्सराला साईड देण्यासाठी का? मग अजिबात साईड द्यायची नाही कुणाला. चला हळूहळू. फक्त ॲम्ब्युलन्स आली तर तिचा विचार करण्यात येईल. एखादा एमर्जन्सी वाहन असेल, ले हॉर्न वाजवत असेल, ओके, 1-2 वेळा, तर त्याला आपण साईड देऊ. प्रत्येकाला साईड देत बसलो की लेफ्टला साईडला ठोकत जाईल आपण. त्या रेस द्या हळूहळू. तो रिक्षावाला येणारच आहे बरं का. या परत. आता दाहिरी फाटा आहे, आपण तर सेकंडला आहोत, आपल्याला जायचं राईटला. दे रेस कंटिन्यू. चल दे रेस. परफेक्ट. लाव राईट इंडिकेटर. लावला. पाहूया आता चौकात फर्स्ट गिअर येण्यासारखी परिस्थिती आहे का? क्लोज ट्रॅफिक आहे? नाही आहे. तोपर्यंत सेकंड चालू. जर 0-20 स्पीड आला, आता पहिला गिअर घ्यावं लागेल. घ्यावंच लागेल. चला घ्या राईटला थोडंसं. येस, समजते. बरेच जण प्रश्न विचारतात, गिअर कधी काढू. स्पीड डाऊन झाला की गिअर डाऊन करायचा, स्पीड वाढला की गिअर वाढवायचा. सिंपल गणित. जिकडे वळवतो तिकडे आरसा बघ. काही कार्यकर्ते ओव्हरटेक करतात वळणाला सुद्धा. परफेक्ट. अशा प्रकारे दाहिरीतील छोट्या छोट्या गावात आपण लेनमध्ये म्हणतो ट्रेनिंग चालू आहे माझं. त्यात कशी गाडी चालवायची, कशा प्रकारे लक्ष द्यायचं, आजी माजी मंत्री घुसखोरी करत असतात, त्यातून कसा मार्ग काढायचा याविषयी मार्गदर्शन करतोय मी जयवीरूला, म्हणजेच प्रतीकला. त्या रेस द्या कंटिन्यू. आता 2 रोड पुढे जॉईंट होतात, मर्ज. आपण लेफ्टनं आलोय, आपण लेफ्टलाच राहणार. राईटनं आलो, राईटलाच राहणार. इकडून तिकडं, तिकडून इकडं. मिस राजा मिस प्रजा म्हणल्यासारखं झिगझॅग करायचं नाही. लक्षात ठेवा, महत्त्वाचा विषय. बऱ्याच जणांना सवय असते डायरेक्ट इकडून तिकडं. चला रेस द्या हळूहळू. परफेक्ट. चलते रहो आपके हिसाब से. द्या रेस. मुव्हिंग आहे ट्रॅफिक. टाकू शकतो थर्ड गिअर प्रतीक. बस हळू घ्या. फक्त त्या समोरच्या गाडीला बघा. 8001 ब्रेक. येस. द्या रेस. व्हायब्रेशन जाणवते का बॉडीला? गाडी म्हणते प्रतीक एक तर स्पीड द्या, नाहीतर गिअर कमी करा, तुम्ही बंद पडणार. त्यामुळे गाडीचं दुःख दर्द मी समजून घ्यायचे. थांबा, काकाला जाऊ द्या. त्या सेकंड. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं ट्रेनिंग चालू आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. पीजेचा राडा एन्जॉय करा. इन्स्टा ID फॉलो करा, यूट्यूब सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगत चला व्हिडिओ कसे वाटतात. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत, थोडासा नवीन आणखीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत शेवटचे एकदा बघा आपल्या जयवीरूला, प्रतीक आणि प्रितेशला. द्या रेस द्या. आणि मलाही बघा. मास्तरी कसं आहे तुमचा कळेल तुम्हाला. थँक्यू सो मच.